हाय फ्रेंड्स, आज आपण तयार करणार आहोत मी आत्तापर्यंत बनवलेली सगळ्यात सोपी रेसिपी. चला तर मग कृतीला सुरुवात करूयात. आज आपण तिळाची चिक्की गुळाचा वापर न करता फक्त साखरेचा वापर करून कशी तयार करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी ह्या ठिकाणी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेम वरती. खूप जास्त लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे नाहीत, त्याचा पांढरे शुभ्रपणा हा राहिला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिळाचा थोडासा रंग बदलला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये आपल्याला तीळ थंड होण्यासाठी काढून ठेवायचे. ज्या कढईमध्ये मी तीळ भाजून घेतलेले त्याच कढईमध्ये मी 1.5 वाटी साखर घालते. ही साखर आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची किंवा वितळवून घ्यायची आणि अशा पद्धतीने त्याला हलवत राहायचे जेणेकरून ती कढईच्या बुडाशी चिटकून राहू नये. जसा जसा वेळ जातो तशी तशी आपली साखर ही विरघळायला सुरुवात होते. विरघळायला सुरुवात झाली की पुन्हा एकदा ही साखर अशा पद्धतीने हलवून घ्यायची. ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम फ्लेम वरतीच ठेवायची, हाय फ्लेम करायची नाही. तुम्ही जर हाय फ्लेम केली तर साखर करपण्याची शक्यता असते किंवा जे साखरेचे सिरप असतं ते करपू शकतं. आपली बऱ्यापैकी सगळी साखर ही मेल्ट झालेली आहे. थोडेफार साखरेचे जे खडे आहेत ते सुद्धा आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपली संपूर्ण साखर ही मेल्ट करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करायची आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे, म्हणजे साजूक तूप. त्यामुळे चिक्कीला आपल्या ग्लेज खूप छान येते. तूप मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले 1 वाटी तीळ आहेत ते लगेचच घालायचे. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला पटपट करायची, जास्त वेळ लावायचा नाही आणि गॅसची फ्लेम ही बंदच ठेवायची. हे पूर्णपणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर तिळाची चिक्की किंवा तीळ पापडी जर पातळ हवी असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी तिळाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलं तरीही चालेल. या ठिकाणी आपलं सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही बंदच आहे आणि दुसरीकडे मी एक प्लेट घेतली, त्याला तूप लावून घेतलेलं आहे अगोदरच. त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेटवरती पसरवून घ्यायचे. पसरवत असताना अशा पद्धतीने प्लेट ही हलवून घ्यायची जेणेकरून बाकीची रिकामी जागा असेल त्या ठिकाणी मिश्रण व्यवस्थित असं सेट होईल. अशा पद्धतीने मी सगळीकडे हे चिक्कीचं जे मिश्रण आहे ते पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करू शकता. मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच त्याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. मिश्रण एकदा थंड झालं की ह्याच्या वड्या ह्या पडत नाहीत. या ठिकाणी मी चाकूने कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. 10 मिनिटासाठी चिक्की आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. कित्येक वेळा काय होतं, चिक्की तयार करत असताना प्रत्येकाच्या घरात चिक्की तयार करून झाल्यानंतर अशा पद्धतीचं जे चिक्कीचं मिश्रण आहे ते कढईला चिटकून राहतं. तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. गॅसवरती कढई ठेवायची व 2 मिनिटासाठी गरम करून घ्यायची लो फ्लेमवरती. हे बाकीचं बाजूचं राहिलेलं जे सगळं मिश्रण आहे ते गरम झाल्यामुळे व्यवस्थित असं मेल्ट होतं व राहिलेल्या मिश्रणाची तुम्ही पुन्हा एकदा चिक्की तयार करून घेऊ शकता. ह्या ठिकाणी मी तीळ पापडी छोटीशी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीच्या तीळपापड्या तयार करून घेऊ शकता किंवा मग चिक्की तयार करून घेऊ शकता. तीळपापडी आपली सेट होऊन झालेली आहे. त्याला चाकूने अशा पद्धतीने थोडासा कडा त्याच्या लूज करायच्या जेणेकरून व्यवस्थित असं ते निघते आणि या ठिकाणी तुम्ही बघतच असाल, वाव मस्तच. आपली छोटीशी तीळपापडी छानपैकी तयार झालेली आहे. चिक्कीला सुद्धा अशाच पद्धतीने चाकूने थोडंसं आपल्याला सैल करून घ्यायचंय जेणेकरून ते लगेचच निघतं, कारण आपण त्यामध्ये ऑलरेडी तूप वापरलेलं आहे, त्यामध्ये खाली चिटकून राहत नाही आणि तुम्ही पाहू शकता तुपामुळे ग्लेज सुद्धा खूप मस्त आले. अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. ह्या ठिकाणी आपली तीळ पापडी व तिळाची चिक्की दोन्हीही बनवून तयार झालेला आहे.
आज मी तिळपापडी तयार करताना जे प्रमाण वापरलं ते अतिशय योग्य प्रमाण आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चिक्की तयार केली तर तुमची चिक्की किंवा तिळपापडी अजिबात बिघडणार नाही व गोडीला सुद्धा मस्तच होईल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.